फौजदारी किंवा गुन्हा सिद्ध कोर्टात झाल्यावर मग मात्र आपण तशा उमेदवाराला तिकीट देत नाही। त्यामुळे आता FIR मध्ये नावं आहेत, काही उमेदवाराला तिकीट दिली आहे, सर्वच पक्षात दिली आहे। जेव्हा काही कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्याच्यात अधिक भाष्य करता येईल। जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती बघायला मिळेल की जे महानगरपालिका नगरपालिका नाही, आमचा संकेत महायुतीचाच आहे। पण स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या शिवसेना भाजपमध्ये आपसात न बसल्यामुळं काही ठिकाणी युती झाली नाही। पण राज्याचा जो काही चर्चा झाली आहे, राज्यात जे काही आम्ही एकत्र बसलेलो आहोत, माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी युतीचेच संकेत दिले आहे आणि त्यामुळे युतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। पण स्थानिक लेवलला मात्र कधी कधी वरच्या स्तरावर युती केल्यानंतरही खाली स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी अडचणी तयार होतात दोन्ही पक्षाकडनं। त्यामुळे कधी कधी महायुती त्या ठिकाणी तुटलेली आहे। तर मला असं वाटतं की आता जिल्हा परिषदला आम्ही पुन्हा एकत्र बसू। साधारण मला असं वाटतं जो काही निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आला आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदा तर 50% आतमध्ये आहे OBCच्या, त्या निवडणूक आयोग केव्हाही घेऊ शकेल। राहिला बाकी जिल्हा परिषदा तर 21 जानेवारीचा कोर्टाचा निकाल जो आहे त्या आधारावर पुढचा निर्णय मला वाटतं आयोग घेईल। नागपुरात संघ स्वयंसेवक असलेल्या निनाद दीक्षित यांनी बंडखोरी केलेली आहे। संघ मुख्यालय असलेल्या महाल इथून अर्चना डेहनकर यांच्या पतीची बंडखोरी आहे, त्यामुळे त्या माहेरी जाऊन बसलेल्या आहे। परिवारातलेच लोक बंडखोरी करतात। नाही, आता या सर्व अपक्ष लढलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी नेत्याशी चर्चा आम्ही सर्व करणार आहोत आणि मला विश्वास आहे की आमचे कार्यकर्ते काही काळापुरते जर नाराज झाले असेल तर पुन्हा एकदा पक्षाचं काम करतील। बावनकुळे साहेब, अर्चना डेहनकर यांनी आपल्या पतीला समजावताना तुमचं उदाहरण दिलं। त्यांनी असं सांगितलं की एक काळ असा होता बावनकुळे साहेबांना उमेदवारी मिळाली नव्हती पण तरी ते पक्षाच्या विरोधात गेले नाही, तुम्ही त्यांच्याकडून शिका। यावर तुम्हाला काय? नाही, माननीय डेहनकरजी आणि आमच्या अर्चनाताई हे दोघंही निष्ठावान कार्यकर्ते आहेत, पण थोडे डेहनकरजी नाराज झाले आहे। आम्ही त्यांच्याही चर्चा करणार आहोत, मी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्यातून मार्ग निघेल। स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे। नाही, ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे। त्यांचा अधिकार त्यांनी कसा वापरावा त्यांचा निर्णय आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा गट शिंदे सेनेसोबत एकत्र लढण्याची तयारी आहे। नाही, काही अडचण नाही। त्यांच्या पक्षाचा जो अधिकार आहे तो त्यांनी पूर्णपणे त्यांचा तो अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी काय करावं यामध्ये मी भाष्य करणे योग्य नाही। पण भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी लढतं आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार पूर्ण क्षमतेने निवडून येतील, 51% मतं घेऊन निवडून येतील, ही तयारी भारतीय जनता पार्टीने केलेली आहे। आमच्या पक्षावर जनतेचा विश्वास आहे, महायुतीवर विश्वास आहे आणि त्यामुळं मला वाटतं की आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून येऊ। पिंपरी चिंचवड असो की पुणे असो, भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल आणि नंतरही निवडणुकीनंतरही समजा काही चर्चा करता आला, आम्ही शिवसेनेची चर्चा करू, याच्याशी चर्चा करू, पण निश्चितपणे आम्ही जिथं लढतो आहे तिथे ताकदीने लढू, 51% मतं घेऊन निवडून येऊ। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान आपला मित्र पक्ष युती पण झाली, मात्र त्यांनी जेवढ्या युतीत त्यांना नाही, मी त्यांच्याकडे जाणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता मी रवी राणाकडे जाणार आहे, त्यांच्याही चर्चा करणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही उमेदवार त्यांनी उभे केले आहे ते परत घेण्याची विनंती मी त्यांना करणार आहे। भाजपची अपेक्षा त्यांनी परत घ्या। मी जाणार आहे, स्वतः जाणार आहे आणि मी रवी राणाशी चर्चा करणार आहे। मुंबई महानगरपालिकेत भाजपचे दत्ता केडूसकर तर बावनकुळेंनी अर्थातच हे भाष्य केलेलं आहे। बंडखोरी करत अपक्ष अर्ज करणारे अर्ज आता मागे घेतील असं म्हटलेलं आहे आणि बंडखोरांना थंड करण्याचं काम हे त्यांच्यावरतीही सोपवण्यात आलेलं आहे। तर